नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण जाणार आहोत आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थान शिवनेरी किल्ल्यावर. जुन्नरच्या डोंगरमाथ्यावर उभा असलेला शिवनेरी किल्ला हा इतिहास आणि शौर्याचा साक्षीदार आहे. तिन्ही बाजूंनी उंच कड्यांनी वेढलेला हा त्रिकोणी किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासात एक महत्त्वाचे स्थान ठेवतो. शिवनेरी किल्ला हा महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र किल्ला मानला जातो, कारण याच किल्ल्यावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यामुळे शिवनेरी हा केवळ एक किल्ला नसून प्रत्येक मराठी माणसासाठी प्रेरणा, स्वाभिमान आणि इतिहासाचे प्रतीक आहे. जिजाऊ माँसाहेबांनी 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांना जन्म दिला. गडावर असलेल्या शिवाई देवीच्या नावावरून महाराजांचे नाव शिवाजी ठेवले गेले. हा किल्ला यादवांच्या काळात बांधला गेला असून त्यावर विविध राजवटींची सत्ता राहिली. शिवनेरी किल्ल्यापर्यंत पोहोचणे सोपे आणि सोयीस्कर आहे. पुण्यापासून साधारण 90 किलोमीटर आणि मुंबईपासून 150 किलोमीटर अंतरावर हा किल्ला स्थित आहे. पुण्यातून प्रवासी स्वतःच्या वाहनाने, टॅक्सीने किंवा एस.टी बसने जुन्नरपर्यंत जाऊ शकतात. मुंबईहून येणाऱ्या पर्यटकांसाठी 2 पर्याय उपलब्ध आहेत: थेट गाडीने प्रवास करणे किंवा बसने आधी पुण्याला येऊन नंतर जुन्नरकडे मार्गक्रमण करणे. जुन्नरपासून किल्ला केवळ 2-3 किलोमीटर अंतरावर आहे. स्थानिक वाहनांची सोय उपलब्ध आहे. तसेच इच्छुक पर्यटक छोटासा ट्रेक करूनही किल्ल्यावर जाऊ शकतात. शिवनेरी किल्ल्याला का भेट द्यावी तर ऐका. शिवनेरी किल्ला हा केवळ ऐतिहासिक वारसा नसून महाराष्ट्राचा अभिमान, शौर्य आणि परंपरेचं प्रतीक आहे. इतिहासप्रेमी, ट्रेकिंगसाठी उत्सुक किंवा संस्कृतीचा अभ्यास करणारे कोणतेही पर्यटक येथे एक अद्वितीय अनुभव घेऊ शकतात. इथल्या प्रत्येक पायरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणीच्या आठवणी आहेत. ट्रेकिंग आणि साहस यांची आवड असणाऱ्यांसाठी शिवनेरी हा एक उत्तम गड आहे. गडाच्या मार्गात असलेली शिवाई देवीचे मंदिर, 7 दरवाजे आणि प्राचीन जलकुंड पर्यटकांना भूतकाळात घेऊन जातात. शिवनेरी किल्ला हा केवळ एक पर्यटन स्थळ नसून तर तो एक प्रेरणास्थान आहे. इतिहास, निसर्ग आणि साहस यांचा संगम अनुभवण्यासाठी हा किल्ला नक्कीच भेट देण्यासारखा आहे. किल्ला चढण्यासाठी सुरुवात करूयात. महादरवाजा हा शिवनेरी किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार असून किल्ल्याच्या संरक्षण व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो. हा दरवाजा काळ्या दगडात अतिशय मजबूत पद्धतीने बांधण्यात आलाय. दरवाजाच्या दोन्ही बाजूंना उंच बुरुज असून त्यावरून पहारेकरी शत्रूवर लक्ष ठेवत असत. दरवाजाच्या लाकडी फळ्यांवर लोखंडी खिळे बसवण्यात आले, जेणेकरून हत्तीच्या मदतीने दरवाजा फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरावा. या दरवाजाची रचना अशी आहे की शत्रूला सरळ आत प्रवेश करता येत नाही. वळणदार मार्गामुळे हल्लेखोरांचा वेग कमी होत असे आणि सैनिकांना सहज हल्ला करता येत होता. आजही महादरवाजाचे भव्य बांधकाम तत्कालीन स्थापत्यकलेची साक्ष देतात.
महादरवाजा पार केल्यानंतर गणेश दरवाजा लागतो. या दरवाजाजवळ श्री गणेशाची मूर्ती किंवा गणेशाचे प्रतीक असल्यामुळे त्याला गणेश दरवाजा असे नाव पडले. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणपतीचे स्मरण करण्याची परंपरा असल्याने किल्ल्यात प्रवेश करतानाही या दरवाजाला विशेष महत्त्व होते. सैनिक, अधिकारी आणि पर्यटक या दरवाजातून जाताना गणरायाला वंदन करत असत. धार्मिक श्रद्धा आणि संरक्षण याचा सुंदर संगम या दरवाज्यात दिसून येतो. गणेश दरवाजानंतर पीर दरवाजा लागतो. या ठिकाणी एका सुफी पीराचे स्थान असल्यामुळे या दरवाजाला पीर दरवाजा असे नाव मिळाले. पूर्वी येथे प्रवासी आणि सैनिक थांबून दर्शन घेत असत. महाराष्ट्रातील धार्मिक सलोखा आणि विविध संस्कृतीचा प्रभाव या ठिकाणी पाहायला मिळतो. संरक्षणाच्या दृष्टीनेही हा दरवाजा महत्त्वाचा होता. येथे पहारेकरी सतत तैनात असत आणि किल्ल्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवले जात असे. हत्ती दरवाजा हा शिवनेरीवरील सर्वात भक्कम दरवाजांपैकी एक मानला जातो. त्याचे नाव ऐकून मोठ्या हत्तींसाठी हा मार्ग होता असे वाटते, परंतु प्रत्यक्षात त्याची रचना इतकी मजबूत होती की हत्तीच्या धडकेनेही तो सहज तुटू शकत नव्हता. दरवाजाच्या बाहेरील बाजूस लोखंडी खिळे बसवले होते. शत्रूने हत्तीच्या सहाय्याने दरवाजा फोडण्याचा प्रयत्न केला तरी हत्ती जखमी होत असत आणि हल्ला निष्फळ ठरत होता.
हा दरवाजा त्या काळातील युद्धनीती आणि अभियांत्रिकी कौशल्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यानंतर शिवाई देवी दरवाजा लागतो. शिवाई देवीच्या मंदिराकडे जाणारा मार्ग असल्यामुळे या दरवाजाला शिवाई देवी दरवाजा असे म्हणतात. हा दरवाजा पार केल्यानंतर किल्ल्यावरील धार्मिक वातावरणाची जाणीव होते. माता जिजाऊंनी याच देवीची मनोभावे पूजा करून पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना केली होती, अशी लोकपरंपरा सांगितली जाते. त्यामुळे या दरवाजाला ऐतिहासिक आणि धार्मिक अशा दोन्ही दृष्टीने विशेष महत्त्व आहे. आजही अनेक भाविक भक्त या दरवाजातून जाताना शिवाई देवीचे दर्शन घेतल्याशिवाय शिवनेरी किल्ल्यावर प्रवेश करत नाहीत. चला तर आता शिवाई देवीच्या मंदिरात जाऊया. शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवीचे मंदिर हे अत्यंत प्राचीन आणि पवित्र स्थान आहे. असे मानले जाते की माता जिजाऊंनी देवी शिवाईची अखंड भक्ती करून पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना केली होती. त्यानंतर जन्मलेल्या बालकाचे नाव शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी ठेवण्यात आले. हे मंदिर आजही लाखो शिवभक्त आणि भाविकांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे. मंदिरातील वातावरण अत्यंत शांत आणि प्रसन्न असून येथे दर्शन घेतल्यानंतर प्रत्येकाला एक वेगळी आध्यात्मिक अनुभूती मिळते. मेणा दरवाजा हा शिवनेरी किल्ल्यावरील महिलांच्या सुरक्षित येण्या-जाण्यासाठी वापरला जाणारा विशेष प्रवेशमार्ग मानला जातो. राजघराण्यातील स्त्रिया विशेषतः पालखीतून किंवा मेण्यातून प्रवास करत असताना या मार्गाचा वापर केला जात असे, अशी परंपरा सांगितली जाते. हा मार्ग तुलनेने सुरक्षित आणि गोपनीय असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व होते. किल्ल्याच्या संरक्षण व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षिततेचा विचार करण्यात आला होता, याचा हा प्रमुख पुरावा मानला जातो. कुलूप दरवाजा हा शिवनेरीवरील 7वा आणि शेवटचा दरवाजा आहे. कुलूप दरवाजा हा शिवनेरी किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी शेवटच्या टप्प्यातील महत्त्वाचा दरवाजा आहे. या दरवाजाला अत्यंत मजबूत कुलपे आणि जाड लाकडी फळ्या लावण्यात येत होत्या. त्यामुळे शत्रूने आधीचे सर्व दरवाजे पार केले तर या ठिकाणी त्याला मोठा अडथळा निर्माण होत होता. दरवाजाभोवती पहारेकऱ्यांसाठी विशेष जागा आणि संरक्षणाची व्यवस्था करण्यात आली होती. शिवनेरीच्या अभेद्य संरक्षण व्यवस्थेचा हा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. अंबरखाना हा शिवनेरी किल्ल्यावरील अत्यंत महत्त्वाचा भाग असून प्राचीन काळी येथे धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा मोठ्या प्रमाणात साठा केला जात होता. युद्धकाळात किल्ल्यावर राहणारे सैनिक, अधिकारी आणि रहिवासी यांना अनेक महिने अन्नधान्याचा पुरवठा अखंडपणे मिळावा यासाठी अंबरखान्याची व्यवस्था करण्यात आली होती. या इमारतीचे बांधकाम दगड आणि चुन्याच्या साहाय्याने अत्यंत मजबूत पद्धतीने करण्यात आले होते. आतमध्ये धान्य सुरक्षित राहावे, ओलावा लागू नये आणि उंदीर किंवा इतर प्राण्यांपासून संरक्षण मिळावे याची विशेष काळजी घेतली गेली होती. अंबरखाना पाहिल्यानंतर तत्कालीन राज्यकर्त्याची दूरदृष्टी, नियोजन आणि स्वयंपूर्ण किल्ला उभारण्याची संकल्पना स्पष्टपणे जाणवते.
शिवकुंज हे शिवनेरी किल्ल्यावरील सर्वात आकर्षक आणि प्रेरणादायी ठिकाणांपैकी एक आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचा भव्य शिल्पसमूह उभारण्यात आलाय. या शिल्पात माता जिजाऊ बाल शिवाजींना स्वराज्य, धर्म, न्याय आणि शौर्याचे संस्कार देताना दाखवण्यात आले. हे दृश्य पाहिल्यानंतर प्रत्येक शिवभक्ताच्या मनात शिवरायांविषयी आदर आणि अभिमानाची भावना निर्माण होते. शिवकुंजाची निर्मिती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याची आठवण जपण्यासाठी करण्यात आली. येथे बसलेले शिल्प अत्यंत जिवंत आणि वास्तववादी वाटते. माता जिजाऊ सिंहासनावर बसलेल्या आहेत, तर लहान शिवाजी महाराज त्यांच्या समोर उभे राहून स्वराज्याचे धडे ऐकत आहेत. हे शिल्प जिजाऊंनी दिलेल्या संस्कारांचे आणि शिवाजी महाराजांच्या महान व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीचे प्रतीक मानले जाते. शिवनेरी किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान हे महाराष्ट्रातील सर्वात पवित्र ऐतिहासिक स्थळांपैकी एक मानले जाते. 19 फेब्रुवारी 1630 रोजी याच ठिकाणी राजमाता जिजाऊ यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यामुळे हे स्थान प्रत्येक शिवभक्तासाठी प्रेरणा, श्रद्धा आणि अभिमानाचे केंद्र आहे. जन्मस्थान असलेली इमारत दगडी बांधकामाची असून ती साधी, मजबूत आणि त्या काळातील वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे. या वास्तूमध्ये एक लहान खोली आहे. या खोलीत राजमाता जिजाऊंनी शिवरायांना जन्म दिला. आज या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जन्माची आठवण म्हणून पाळणा ठेवण्यात आलाय. येथे येणारे पर्यटक या शिवभक्त या पाळण्याचे दर्शन घेऊन शिवरायांना अभिवादन करतात. शिवनेरी किल्ल्यावरील बदामी टाके बघूया. शिवनेरी किल्ल्यावर दगडी पाण्याची टाकी खोदण्यात आली होती. किल्ल्यावर राहणाऱ्या सैनिकांना, राजघराण्याला आणि इतर रहिवाशांना वर्षभर पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी या टाक्यांची निर्मिती करण्यात आली होती. पावसाचे पाणी साठवण्याची आणि ते दीर्घकाळ स्वच्छ ठेवण्याची अत्यंत उत्कृष्ट व्यवस्था त्या काळी करण्यात आली होती. दगडात खोदलेल्या या टाक्यांमुळे पाणी उन्हाळ्यातही टिकून राहत होते. या जलव्यवस्थेमुळे किल्ल्यावर वेढा पडला तरी अनेक महिने पाण्याची कमतरता भासत नव्हती.
आजही ही टाकी तत्कालीन जलसंधारण तंत्रज्ञानाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून ओळखली जाते. शिवनेरी किल्ल्यावरील कडेलोट कडा हा अत्यंत उंच आणि सरळ उभा असलेला कडा आहे. पूर्वीच्या काळात राजद्रोह, देशद्रोह किंवा गंभीर गुन्हा करणाऱ्याला शिक्षा म्हणून या कड्यावरून खाली ढकलले जात असे. या शिक्षेला कडेलोट असे म्हणतात. या कड्यांची उंची आणि त्याची नैसर्गिक रचना पाहून आजही अंगावर शहारे येतात. संरक्षणाच्या दृष्टीनेही हा कडा अत्यंत महत्त्वाचा होता, कारण या बाजूने शत्रूला किल्ल्यावर चढाई करणे जवळपास अशक्य होते. त्यामुळे शिवनेरी किल्ल्याच्या अभेद्य संरक्षणात या नैसर्गिक कड्याचा मोठा वाटा होता. आज हे ठिकाण पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असून येथे उभे राहिल्यावर आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर पाहायला मिळतो. चला तर मंडळी, तुम्हाला शिवनेरी किल्ला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.